पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. आज जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांना की डिसेंबर जानेवारी महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे. डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि आमच्या माय बहिणींना जवळपास 35 लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत. आज आमचा प्रयत्न आहे 3-3 हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला 1.5 प्रमाणे आम्ही टाकू. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, कालच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता विस्तार करण्यासाठी GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. काल GR आल्यामुळे आजपासून लगेच बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 21 जानेवारी बुधवार 100% घोड सुद्धा होतच आहे. बघा, लाडक्या बहिणींना कालच शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय म्हणजेच GR आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजपासून तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला सुद्धा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. कारण त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा नोव्हेंबर, डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत. बघा, राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी मागचे 4 ते 5 दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. कारण त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. तर त्या अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून एक काम करायला सांगितलेलं आहे. ते जर काम तुम्ही केलं तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 100% विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी जानेवारीची 19 हप्त्याची वाट पाहत होते. परंतु लाडक्या बहिणींनो, कालच शासन निर्णय GR आलेला आहे. त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जानेवारीचा हप्ता वितरित होणार आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जानेवारीचा हप्ता वितरित होणार आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नसेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 100% वितरित होणार आहे. कालच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे, शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील भरपूर लाडक्या बहिणींकडून काही चुका झालेल्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेली नव्हती. त्यामुळे अशा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYC ची संधी देण्यात येत आहे. जर तुमच्या लाडक्या बहिणींना तुमच्याकडून काही KYC करताना चुका झालेल्या असतील तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे. तर एकंदरीत आता तुम्हाला KYC कशी करायची आहे, कधीपर्यंत करायची आहे, कोणत्या लाडक्या बहिणीने KYC करू नये याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. यासोबत जानेवारीचा जो 19 हप्ता 1500 रुपये आहे, तर हा हप्ता आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची आणि जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये आलेला होता. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता 13 जानेवारी, 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला होता. एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये
संक्रांतीच्या अगोदर 2 हप्त्यांचे पैसे जमवतील असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु मोजक्याच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे संक्रांतीच्या अगोदर विस्तांतर झालेले होते। बघा, ज्या लाडक्या बहिणींना संक्रांतीला 3000 रुपये मिळालेले असतील त्यांना आता जानेवारीचे 1500 रुपये, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर 3000 रुपये आलेले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीच्या अगोदरचे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि या चालू महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, म्हणजेच या ठिकाणी काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 4500 रुपये विस्तांतर होणार आहेत। जर तुम्हाला 4500 रुपये रकमेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पहा। जर तुम्हाला फक्त 1500 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्यांना फक्त 3000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ अर्जंटमध्ये पाहायचा आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या, यामुळे या निवडणुकांमुळे राज्यामध्ये आचारसंहिता लागू होती, तर या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य झालेलं नव्हतं। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आचारसंहिता संपलेली आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, आता 22 तारखेला महापौर पदाची निवड होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना पाहायला गेला तर आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, कारण या लाडक्या बहिणींमुळेच माहितीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस असतील, अर्थमंत्री अजितदादा, महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील, तर यांनी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, सांगितलेलं आहे की आमचं सरकार हे लाडक्या बहिणींमुळे आलेलं आहे। त्यामुळे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अर्धवट पैसे आलेले असतील त्यांना मागील हप्त्यांचे पैसे आम्ही सोडणार आहोत, यासोबत चालू हप्त्याचे पैसे जमा सुद्धा करत आहोत। कारण लाडक्या बहिणींनो, काल GR म्हणजे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, तर काल GR काढण्यात आल्यामुळे बहिणींना या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। बहिणींनी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी थांबवलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्याला वाटत होता की आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नाही, त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता जमवणार नाही, परंतु लाडक्या बहिणींनो आता तुमची भरपूर दिवसांची काळजी आणि चिंता मिटत आहे, कारण कालच महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी विचारपूर्वक हे परिपत्रक पाठवलेलं आहे। त्या परिपत्रकमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की या ठिकाणी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची KYC करण्यात येणार आहे। आता ही KYC तुम्हाला तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे अजून कुठे कुठे करता येणार आहे, तर ती कशी करायची आहे, यावेळी चूक होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, याची गोष्टी या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची माहिती सुद्धा सांगत आहे। कारण एक चूक तुमची महिन्याचे 1500 रुपये, वर्षाचे 18000 रुपये या ठिकाणी बुडवू शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडून यावेळेस कोणतीही चूक झाली नाही पाहिजे, आपला अर्ज 100 आणि 101% पात्र ठरला पाहिजे, तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत पहा। यापुढचे व्हिडिओ किंवा यामागचे व्हिडिओ जरी पाहिलेले असतील किंवा नाही पाहिले तरी पण चालतील, परंतु हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, त्यासोबत बँकांची यादी पाहणार आहोत, म्हणजे जानेवारीचा हप्ता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या बँकांमध्ये विस्तार होणार आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी अर्जंटमध्ये ही 3 कामे करणं गरजेचं आहे। जर तुम्ही अर्जंटमध्ये 3 कामे केले तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये जमाच होतील, यासोबत तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये सुद्धा मिळून जातील। जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये, जानेवारीचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केली जात होते। आज खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींकडून नकळत चुका झालेल्या आहेत, आता त्यांना पश्चाताप होत आहे, परंतु लाडक्या बहिणींना पश्चाताप करून कसलाही उपयोग होणार नाही, कारण सरकारने आता यावरती निर्णय घेतलेला आहे, तुमच्यासाठी मोठा तोडगा काढलेला आहे। त्यामुळे विचार करून, संभ्रम करून, टेन्शन घेऊन काय होणार नाही। आता तुम्हाला महत्त्वाची 3 कामे अर्जंटमध्ये करावी लागतील। ज्या लाडक्या बहिणी अर्जंटमध्ये 3 कामे करतील त्यांना पैसे सुरळीतपणे सुरू राहतील, मागील हप्त्यांचे पैसे मिळतील, चालू हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये खटाखट जमा सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत पाहायला गेलं तर आपण ही 3 कामे कोणकोणती आहेत त्याविषयी बोलणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या प्रमुख 5 बँकेमध्ये पैसे येणार नाही, कारण 2026 मध्ये बँकांचे काही नियम बदललेले आहेत, त्यामुळे या 5 बँकांना या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खाता या 5 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता ते बँक खातं बदलावं लागणार आहे, अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी टाळाटाळ केले, ते खातं नाही बदल
बदललं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना त्यांच्या पायावरती उभा करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. परंतु या योजनेमध्ये गरीब महिलांना सोडून श्रीमंत महिलांनी अर्ज केलेले होते, मोठमोठ्या बागायतदार महिलांनी अर्ज केलेले होते. तर अशा महिलांचे अर्ज अपात्र करायचे होते, या बहिणींना योजनेमधून वगळायचं होता. त्याचमुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी KYC ची प्रोसेस आणण्यात आलेली होती. तर सध्याच्या स्थितीला पाहायला केलं तर या KYC मुळे गरीब महिलांचे अर्ज अपात्र ठरले, श्रीमंत महिलांचे मोजक्या अर्ज अपात्र ठरलेले आहे. त्यामुळे आता तोडगा निघालेला आहे. आता तुम्हाला काळजी करायची गरज भासत नाही. आता बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत पाहायला गेलं तर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी सांगणार आहोत, पाहणार आहोत. बघा जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीनं काही गोष्टींची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली, याकडे दुर्लक्ष न करता हा व्हिडिओ पाहत राहिलात तर तुम्ही या ठिकाणी वर्षानुवर्ष तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं कालच सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि कालच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून फेसबुकवरती एक पोस्ट टाकण्यात आलेला आहे आणि त्या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. म्हणजेच यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर महिलांनी म्हणजे सरासरी हिंगोली जिल्ह्यामधील, परभणी जिल्ह्यामधील, बीड जिल्ह्यामधील, अकोला जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल तर अशा जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केलेलं होतं. तर या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना वाटत होतं की आम्हाला KYC ची संधी मिळाली पाहिजे, परंतु ही KYC संधी मिळेल की नाही असा प्रश्न तयार होत होता. परंतु आता अखेर तो निर्णय झाला, अखेर शासन निर्णय आला. आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYC ची संधी देण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो यावेळेस जर तुम्ही अचूक पद्धतीने KYC केले, हे KYC करताना काही चुका नाही केल्या तर तुम्हाला पैसे जमा होतील. परंतु जर तुम्ही KYC चुकीची केली, KYC करताना काही चुका केल्या तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण जानेवारीचा हप्ता, नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये जमा केले जातील याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो आता 2026 साल होऊन 20 ते 21 दिवस पूर्ण झालेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर या 2026 सालामध्ये विविध योजनांच्या नियमांमध्ये बदल झालेले आहेत. त्याच पद्धतीने आता या लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल झालेले आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमधील महत्त्वाच्या नियमांच्या बदलांमध्ये जर तुम्ही बसत असाल, या नियमांचे पालन करत असाल तर तुम्हाला पैसे सुरळीतपणे मिळत राहतील. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे. तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी जे नियम लागू करण्यात आलेले आहेत त्या नियमांविषयी माहिती देत आहे. जर तुम्ही या नियमांचं पालन करत असाल, नियमांमध्ये बसत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा जमणार आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते. परंतु कालांतराने महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची कसून चौकशी करण्यात आलेली होते. लाडक्या बहिणींची पात्रता तपासण्यात आलेले होते. आता या ठिकाणी ही पात्रता तपासल्यामुळे भरपूर बहिणींचे अर्ज या ठिकाणी अपात्र सुद्धा झालेले आहेत. सरासरी पाहायला गेलं तर आता राज्यातील फक्त 2,26,00,000 लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहे. अगोदर हीच आकडा 2,52,00,000 होता. म्हणजे 26 लाख बहिणींना याच्या अगोदर वगळण्यात आलेला होता आणि आता जास्तीत जास्त बहिणींना वगळण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परंतु लाडक्या बहिणींनी एकजुटीने मोठ्या पद्धतीने रास्ता रोको आंदोलन केला तर या आंदोलनाचा थेट परिणाम या लाडक्या बहिणींच्या KYC वरती दिसून आलेला आहे. अखेर KYCचा तोडगा निघालेला आहे. KYC विषयी सर्वात मोठा निर्णय, शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल यामध्ये काय झालेलं आहे बघा. राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणींना प्रश्न विचारण्यात आलेले होते की तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, तर त्यावेळेस भरपूर लाडक्या बहिणींनी होय म्हणून केलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना विचारण्यात आलेलं होतं की तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी
नोकरीला नाही, तर तिथं सुद्धा होय झालेलं आहे, काही बहिणींचं नाही झालेलं आहे. अशा थोड्या थोड्या चुकांमुळे लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे. यासोबत भरपूर लाडक्या बहिणींनी एकाच आधार कार्डवर ते KYC केलेली होती. भरपूर लाडक्या बहिणीने एकाच मोबाईल नंबरच्या माध्यमातून KYC केलेले होते. एका महिलाने 2 महिलांनी KYC केलेले होत्या. म्हणजेच अशा लाडक्या बहिणींकडून चुका झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा KYCची संधी देण्यात येत आहे. परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेले नव्हते, ज्यांची KYC बरोबर होती आणि जर त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाचं एक काम करायचं आहे. बघा, ज्यांचे KYC चुकलेले होते, KYC करायची राहिलेले होते, त्यांनी 3 कामे करायची आहेत. परंतु ज्यांची KYC बरोबर होते, ज्यांना सक्सेसफुल म्हणून मेसेज आलेला होता, त्यांनी फक्त आता एक काम करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले असतील, आता त्यांना फक्त जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली असतील, त्यांचा KYCचा प्रश्न अगोदरच मिटलेला असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, काल एक शासन निर्णय काढण्यात आला. त्यानंतर लगेच आदिती तटकरे मॅडमने फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती एक या ठिकाणी पोस्ट टाकलेली आहे. त्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYCची संधी देत आहोत. तर ही KYCची संधी कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे, तुम्हाला आता कुठे जाऊन KYC करावी लागणार आहे त्याची माहिती तुम्हाला कळालेली असेल. आता अंगणवाडी सेविकांकडे जाऊन KYC करायची आहे. परंतु ही KYC कधीपासून करायची आहे? अंगणवाडी सेविकांकडे ऑनलाईन KYC करता येईल का, तुम्हाला कागदी प्रक्रियेमध्ये KYC करता येणार आहे, याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. परंतु ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल, तर त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा महत्त्वाची कामे केली पाहिजेत. कारण या ठिकाणी महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. या निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू होते. या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. कारण जर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये बहिणींना पैसे सोडले तर हा आचारसंहितेचा भंग असतो. त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून निवडणुका संपवून दिलेल्या आहेत. या ठिकाणी आचारसंहिता सुद्धा ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस पैसे सोडण्यात येतील असं सांगण्यात आलेलं होतं. आता आचारसंहिता सुद्धा संपलेली आहे. यासोबत निवडणुका संपलेल्या आहेत. आता फक्त महापौर पद या ठिकाणी निवडून येणार आहे. महापौर, उपमहापौर या ठिकाणी आता निवडून येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तोपर्यंत काही नवीन नियम लागू झालेले आहेत. त्या नियमांवरती नजर टाकूयात. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, पात्रतांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर पैसे येतील. आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नसतील आणि त्यांना पुन्हा एकदा KYC करायची असेल तर ती KYC कुठे, कधीपर्यंत, कशा पद्धतीने करायची आहे याविषयी माहिती देतच आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. आता या पात्र अर्जांमधील काही बहिणींना पैसे आले, काही बहिणींना पैसे आले नाहीत. ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले होते, त्यामुळे आता आपल्याला डायरेक्ट जानेवारीचे पैसे जमा होतील, तर बघा लाडक्या बहिणींना आता असं होणार नाही. कारण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम, महत्त्वाच्या पात्रता, अटी शर्ती सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येतील. परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये 4 चाकी गाडीची पात्रता लावण्यात आलेली आहे. उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. सरकारी नोकरीला कोणतीही लाडकी बहीण नसायला पाहिजे. लाडक्या बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण 65 वर्षांच्या आत असायला पाहिजे. यासोबत ज्या लाडक्या बहिणींनी या वर्षामध्ये जमीन घेतलेली असेल, गाड्या घेतलेल्या असतील, संपत्ती वाढलेली असतील तर त्या बहिणींनी KYC करो किंवा नाही करो तरी पण त्यांचे अर्ज अपात्र केले जाणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्यांचं उत्पन्न कमी असेल, तर अशा लाडक्या बहिणींची KYC चुकली असेल तर त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. आणि ही संधी देऊन त्या लाडक्या बहिणींकडून पुन्हा एकदा KYC करण्यात येईल. त्यांची KYC तपासली जाईल आणि त्यानंतर त्यांना हे पैसे जमा केले जातील. परंतु जानेवारीच्या हप्त्याविषयी अपडेट देतो. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईमधील सरासरी 7 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत. पुणे शहरामधील 6 लाखांपेक्षा अधिक बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत.
परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, लातूर जिल्हा, धुळे जिल्हा, नांदेड जिल्हा यासोबत नागपूर जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा असे टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील. यानंतर पोस्ट बँक, SBI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे सरकारी, सहकारी, खाजगी अशा सर्वच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता आपण आपले एकदम महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. बघा लाडक्या बहिणींनो, काल महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती एक पोस्ट करण्यात आलेले आहे. त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC ची मुदत ठेवण्यात आलेली होती, परंतु ही KYC ची मुदत आता संपलेली आहे. आता ही मुदत संपल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींची KYC करताना चुका झालेल्या होत्या. तर त्या लाडक्या बहिणी आता रस्त्यावरती उतरलेल्या होत्या. तर त्या या ठिकाणी ह्या गोष्टी लाडक्या बहिणींना आदिती तटकरे मॅडमच्या लक्षात आलेल्या आहे. त्यामुळे आदिती तटकरे मॅडमनी लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. तुम्हाला आता अंगणवाडी सेविकांकडून ही KYC करता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरच अंगणवाडी सेविकांना तुमची KYC करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. KYC झाल्यानंतर तुमची KYC चेक केली जाईल. जर पात्र ठरला तर पैसे सुरळीतपणे मिळत राहतील. परंतु ज्यांना जानेवारीच्या हप्त्याची ओढ लागलेली असेल तर बघा, जानेवारीचा हप्ता लवकर